बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ॲट्रॉसिटीबाबत हे महत्त्वाचं, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 आणि सुधारित अधिनियम 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल आणि समाज कल्याण विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. या तिन्ही विभागांसह ग्रामविकास विभागाने समन्वयाने काम केल्यास पीडितांना त्वरित न्याय मिळू शकतो आणि जिल्ह्यातील अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकते. या कायद्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणं आवश्यक असल्याचं अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ॲट्रॉसिटी कायद्यावरील एकदिवसीय प्रबोधन कार्यशाळा छत्रपती ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांदे, मोसमी चौगले, समीर शिंगटे यांच्यासह जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल व समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादूत, शिवाजी विद्यापीठातील MSWचे विद्यार्थी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.